NSSच्या परीक्षेमध्ये आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा ओळखण्याचा प्रश्न निश्चित विचारला जातो. आता आपल्याला या प्रतिमा कशा ओळखायच्या आहेत त्यावरचे काही प्रश्न आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून अतिशय सोप्या बाबतीमध्ये तुम्हाला 10 सेकंदात या प्रश्नाचं उत्तर काढता येणार आहे. चला तर मग सुरू करूया. बघा, जेव्हाही तुम्हाला आरशातील प्रतिमा येते, ठीक आहे, जेव्हा तुम्हाला आरशातील प्रतिमा विचारली जाते, त्यामध्ये ती प्रतिमा कशी असते, ती समोरासमोर असते. म्हणजे या ठिकाणी ही एक्झॅक्टली त्याच्या समोर जी आहे आपल्याला काय होते, जसच्या तशी दिसते. जसा इथं जर तुम्ही एखादा असा आकृती काढली आपण, तर आपल्याला याच्या समोर जर आपण ती आकृती पाहिली, ती कशी दिसणार आहे, ती काहीशी अशी दिसणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला प्रतिमा ह्या जसच्या तशा समोर दिसतात. आणि आपण जर पाण्यामध्ये पाहिलं, तर पाण्यामध्ये समजा एक असा आकार आहे, तर तो आपल्याला त्याच्याच उलट्या बाजूला दिसेल. म्हणजे पाण्यामध्ये आणि आरशामध्ये निश्चितपणे उभ्या आणि आडव्या बाबतीतच त्या आकृत्यांचा जो आहे तो प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. आता पहिलं एक्झाम्पल आपण इथं पाहूया. बघा, या ठिकाणी ही आकृती आहे. ठीक आहे, हिला असं व्यवस्थित तुम्ही पेपरमध्ये जर कठीण जात असेल तर काढू शकता. ज्यांना येतं ते काय डायरेक्टली त्याच्या समोरासमोर पाहू शकतात. आता ही जी आकृती आहे, या आकृतीमध्ये आपल्याला काही गोष्टी दिसतात. ठीक आहे, ही गोष्ट आहे एक आणि एक ही गोष्ट आहे. समजा आपल्याला हिची कॉपी पाहिजे, याला आरशामध्ये आपण पाहिलं ऍज इट इज समोरासमोर, तर काय होणार आहे? पहिल्यांदा ही चौकोन जसच्या तसाच राहील, त्यामध्ये त्या गोष्टी अशाच्या अशाच राहील. ही गोष्ट जे इकडे आहे, ठीक आहे, ती गोष्ट तिकडे दिसेल आपल्याला, आता अशी दिसेल. आणि ही गोष्ट जी इथे आहे ती याच्या समोरासमोर दिसणार आहे. अशा प्रकारची आकृती ही नाहीये, ही पण नाहीये, ही पण नाहीये आणि चौथा पर्याय त्यामुळे इथं बरोबर येतो. त्याबरोबर दुसरी आकृती इथं आपण पाहूया. आता ही एक आकृती आहे जिथं तर तुम्ही इच्छा इथेही करू शकता, कारण खालच्याच बाजूला तिचा तो जो प्रकार आहे तो हे होणार आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की ते वर जातंय ते इकडे कसं जाणार आहे, इकडे ते खाली जाणार. ठीक आहे, इकडे ते खाली जाईल. आणि ह्या ज्या गोष्टी तुम्हाला इथं दिसत होत्या खाली, त्या आता ह्या सगळ्या वर जाणार. ठीक आहे, हे सगळे जे त्याचे 4 तंबुरे आहेत ते कुठं जाणार, वर जाणार. अशा प्रकारची आकृती तुम्ही जर डायरेक्ट शोधली तर तुम्हाला पर्याय क्रमांक 4 लगेच आकृती मिळून जाते. तुम्ही एवढ्या फास्टही हा प्रश्न आहे तो सोडवू शकता. म्हणजे तुम्हाला खूप सारे याच्यामध्ये असे ऑप्शन्सही मिळतात जे कुठं ना कुठं चुकीचे असतात आणि या पद्धतीनं आपण आरशातील प्रतिमा सोडवू शकतो. आता याच्यातले अजून काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. जसं ही एक आकृती आहे, या आकृतीला आपण इथं ड्रॉ करू. त्यामध्ये एक मधात वर्तुळ आहे. पहिल्यांदा वर्तुळ काढूया. एक वर्तुळ आतमध्ये आहे आणि वर्तुळाच्या बाहेर जो आहे, ठीक आहे, वर्तुळाच्या बाहेर आपल्याला एक व्यवस्थित असा त्रिकोण दिलेला आहे. ठीक आहे, आपण तो वर्तुळ आतमध्येच काढायला पाहिजे. ठीक आहे, हा वर्तुळ आहे. आता या वर्तुळाच्या एका बाजूला एक बाण दिलेला आहे. ठीक आहे, तो एक असा बाण आहे जो की पूर्णतः भरलेला बाण आहे. आणि नंतर याच्यातली अशी एक आणि एक दुसरी लाईन, यामध्ये काही भाग हे घट्ट करून भरून दिलेले आहेत. जसं हा भाग जो आहे याच्यामध्ये हा पूर्ण भरलेला आहे आणि इकडला जो भाग आहे तो भरलेला आहे. आता याची जर आपल्याला आरशात प्रतिमा काढायची असेल तर काय होणार, हा भाग अच्छा असा इकडे भरलेला येणार. ठीक आहे, म्हणजे हा भरलेला भाग इकडे येणार. त्यानंतर हे इकडे जे आहे ते इकडे येणार, म्हणजे इकडे काहीतरी भरलेलं असणार. आणि हा बाण जो इकडे जातोय तो बाण असा इकडे कुठेतरी वर जाताना आपल्याला दिसणार आहे. अशी जर आकृती तुम्हाला कुठं दिसत असेल तर ते तुमचं उत्तर आहे. फक्त तुम्हाला भाग हा भरलेला समोर येणार, त्यामुळं जिथं जिथं समोर येत नाही ते पर्याय तसेच्या तसेच कटले आणि पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर तुम्हाला इथं मिळून जातं. सोबतच या बिंदूंवरही लक्ष तुम्ही देऊ शकता. या बिंदू जसच्या तसे त्याच्या समोर येतील. बऱ्याचशा अशा इथं आकृत्या आहेत ज्याच्यात ते आहेच नाही समोर, त्यामुळे तिथेही आपलं जे उत्तर आहे ते आपल्याला मिळून जातं. त्यानंतर बघा, आता ही आकृती आहे, याची आपल्याला आरशात इकडल्या बाजूची प्रतिमा पाहिजे, म्हणजे त्याच्या वेगळ्या बाजूला आपल्याला याची प्रतिमा भेटणार आहे. याच्यामध्ये काय होणार, हे इकडली बाजू दिली आहे म्हणजे आपल्याला त्याच्या जसच्या तशी इकडली बाजू काढायची. आता ही जर इकडे असेल तर असं जाऊन पहिल्यांदा आपल्याला नंतर कुठं जायचंय, वर. ठीक आहे, एवढा आपण वर गेलो. वर गेल्यानंतर आपल्याला
तिथं काय होतं, एक असा अँटिना तयार होतो, बरोबर. अँटिना तयार झाला, समोरासमोर आपण घेतला, अँटिनाच्या इकडल्या बाजूला असं काहीतरी आहे. त्यानंतर मागच्या बाजूला तुम्हाला समोरच्या बाजूला छोटा गोल दिसतो आणि मागच्या बाजूला काहीतरी असा मोठा गोल इथं दाखवलेला आहे. अशी जर आकृती तुमची याच्या समोरासमोर तयार आली तर ती कोणती असेल? तर ती आपल्याला इथं दुसऱ्या याच्यात पाहिलं तर छोटा गोल मागं दिलाय, त्यामुळे हे येत नाही तिसरं. याच्यात दोन्ही गोल मोठे दाखवले, ते येणार नाही. इकडे आकृती जच्च्या तशी रिपीट केली, आरशातली पाहिजे, त्यामुळे दुसरा पर्याय जो आहे, हा दुसरा पर्याय आपला याच्यामध्ये बरोबर असणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये तर खूप सिंपल आहे. आता हे असं वाटतं थोडंफार पाण्यातल्यासारखं, तरी पण याच्यामध्ये आपण याला बिलकुल असं सिंपल पद्धतीनं त्याच्या मधात एक जो स्क्वेअर आहे तोही आपण घेऊ शकतो आणि जो तिकडं गेलाय तो इच्छा इथं असा आपल्याला दिसेल. अशी आकृती तुम्हाला कुठं दिसते? तिसऱ्या नंबरला दिसते आणि त्यामुळं हे पहिले येणार नाही, दुसरे येणार नाही आणि चौथं येणार नाही. फक्त आपल्याला आकृत्या ज्या आहेत त्याच्या समोरासमोर घ्यायच्या आहेत. ही याच्यातली सगळ्यात मोठी ट्रिक आहे. ओके. जर हे तुम्हाला जमलं तर तुमचे 2 ते 4 मार्क कुठेही परीक्षेमध्ये जात नाहीत. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, ही जर आकृती वर रिपीट झाली तर काय होणार? हा जो भाग आहे हा अच्छा असा वर जाणार. ओके. हा भाग अच्छा असा वर गेला. त्यानंतर त्या गोलवर काही फरक पडत नाही. तो गोल दच्चा तसाच राहणार आहे. आता हे वर गेल्यानंतर असं आहे, तर आपल्याला याच्यामध्ये तो गोल त्याच्यामध्ये काय धसलेला आहे. ठीक आहे. म्हणजे तो आपल्याला असा वरून खाली दिसणार. अशी जर आकृती तुम्हाला कुठं दिसत असेल, वरून खाली धसलेला, हे येणार नाही. हे आडवा झालंय. याच्यामध्ये उलट झालंय, सगळे जच्च्या तशी कॉपी झालेली आहे. त्यामुळे पहिली जर आपण आकृती पाहिली तर ती आपल्याला याच्यासोबत मॅच दिसते. अगदी बरोबर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. आता आहे पाण्यातल्या प्रतिमा. पाण्यातल्या प्रतिमा काय होतात, जर ते वर असेल तर ते तच्च्या तसंच खाली रिपीट होतं. ठीक आहे. म्हणजे ते तच्च्या तसं कुठे येतं? खाली. जसं तिथं वर होतं, तर आता इथं हे जे येणार आहे ते काहीसं असं आपल्याला खाली दिसेल. ठीक आहे. जे असं खाली दिसेल आणि खाली दिसल्यानंतर त्याच्यावरचे जे स्ट्रक्चर आहे ते पण आपल्याला व्यवस्थित असे कसे दिसतील, जसे तिथं काढलेले आहेत त्यांनी. ओके. एक्झॅक्टली तसेच ते स्ट्रक्चर आपल्याला दिसतील. सोबतच एक भाग तुम्हाला पूर्णतः भरलेला दिसेल, ज्याच्या समोरचा भाग जो आहे, आणि खाली भाग जो आहे तो तच्चा तसा राहील. वरच्या वर राहणार नाही, असं तर अजिबात होणार नाही. यानं साईड बदलली ते येणार नाही. आणि चौथ्या नंबरचं जर तुम्ही पाहिलं तर ते आपल्या याच्यासोबत बऱ्याच पद्धतीनं मॅच होतं. त्यानंतर याच्या अपोजिट आपल्याला काढायचंय. आता हे पाण्यामध्ये आहे, त्यामुळं हा जो भाग असेल तो जच्चा तसा वर येणार. ठीक आहे. हा वर आला, त्यानंतर हा बॉक्स पूर्ण आपल्याला कंप्लीट करायचा जसा तो तिथे दिलेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर असं आणि नंतर त्याच्यात असं, या पद्धतीनं हा आपला एक तयार झालेला आहे. आता ही जी लाईन आहे ती आपल्याला वर दिसते, तर ती लाईन याच्या बरोबर खालच्या बाजूला अशी येणार आणि अशा प्रकारची एक डायग्राम इथं तयार होणार. ओके. आता हे पहिल्या याच्यात तर दिसत नाही, दुसऱ्या याच्यात दिसत नाही, तिसऱ्या याच्यात दिसत नाही. इथं तुम्हाला वेगळ्याच ठिकाणी हे साईड दिली आहे. आपल्याला इकडल्या बाजूला पाहिजे आणि हे इथं अगदी बरोबर आपल्याला दिसतं. अशा प्रकारे तुम्ही पाण्यातले हे प्रश्न सोडवू शकता. याच्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे प्रश्न सोडवायला दिलेत. जसं याच्या समोर आपण पाहिलं, तर समोरासमोर आपण जर पाहिलं तर इथं समोरासमोर नाहीये, इथं समोरासमोर नाहीये. आपल्याला समोरासमोर एक्झॅक्टली हा त्रिकोण पाहिजे, तो आता खाली जाईल आणि हा गोल वर जाईल. त्रिकोण खाली आणि गोल वर, ही दुसऱ्या क्रमांकावरती ही डायग्राम याच्यामधली बरोबर आहे. त्यानंतर घराच्या बाबतीत तुम्ही पाहू शकता, यामध्ये घर जे सरळ आहे ते एक्झॅक्टली जच्च्या तसं उलट होईल आता. ठीक आहे. उलट घर होऊन जाणार ते आणि उलट झाल्याच्या झाल्या ह्या सगळ्या गोष्टी तिथच्या ज्या आहेत त्यामध्ये काही फरक पडणार नाही. त्या गोष्टी जच्च्या तशाच राहतील. जसं हे बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर घरामध्ये घराचा दरवाजा उलटा होणार. घराच्या वर एक खिडकी आहे, ती पण आपल्याला अशी दिसणार. तर अशी कोणती डायग्राम दिसते उलटी? यामध्ये 2 दिसतायत, पण ही बाजू इकडे आहे. इथं ही आपल्याला इकडे दिसते, त्यामुळे हे येणार नाही. तर तिसरं जे आहे ते बरोबर उत्तर येईल. त्याचप्रमाणे इथेही बघू शकतो आपण, याच्या समोरासमोर घ्यायचं की खाली घ्यायचं? खाली घ्यायचं. म्हणजे आपल्याला हा जो बाण खाली येतोय
तो आता असा काहीतरी वर जाताना दिसेल आणि तो आपल्याला तिसऱ्या डायग्राम मध्ये दिसतो, जो की बाण इथं वर गेलेला आहे. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. एक तुम्हाला होमवर्क साठी प्रश्न मी इथं देतोय तुम्हाला. हा प्रश्न तुम्हाला घरी सोडवायचा आहे. ठीक आहे. दिस इज अ होमवर्क क्वेश्चन. ठीक आहे. हा तुम्ही घरी सोडवायचा आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर करायचं. कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर करायचं की याच्या विरुद्ध बाजूला कोणता पर्याय असणार आहे. सो थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जर हे तुम्हाला समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये रेड हार्ट करायला विसरू नका.